गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज गणेश चतुर्थी सर्वांच्या घरोघरी जे आहे त्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे, विराजमान झालेले आहेत. आणि आपल्यासोबत आत्ता सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे सर आहेत. त्यांच्या देखील घरी पर्यावरणपूरक बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे. आणि त्याचबरोबर बाजूला एक संदेश देणारा देखावा जो आहे तो देखील सादर केलेला आहे. आपण नेमकं सरांसोबत बोलणार आहोत. अतिशय उत्साहात जे आहे तो बाप्पा विराजमान झालेला आहे. लाडक्या बाप्पाचं जे आहे ते घरी आगमन झालेलं आहे. सर, नेमकं काय संदेश देणारा हा देखावा आहे? मला असं वाटतं की गणपती बाप्पाच्या आयुष्यातली अत्यंत छोटी पण खूप मोठा संदेश देणारी गोष्ट आहे की कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा लागते. ते स्वतः जातात विश्वाला प्रदक्षिणा घालायला आणि गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आईवडिलांभोवती 3 प्रदक्षिणा घालतात. मला असं वाटतं की याच्यातनं ते हेच सांगतायत की आपल्या आईवडिलांपुढे हे विश्व देखील मला छोटं आहे. सगळ्यात पहिले माझे आईवडील, माझे जन्मदाते, त्यांचा सन्मान, त्यांचा सांभाळ, त्यांच्यावरती प्रेम, हेच माझं इथे कर्तव्य. मला असं वाटतं खूप मोठा संदेश आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला राज्यस्तरीय दर्जा जो आहे तो प्राप्त गणेशोत्सव करण्याचा देखील निर्णय. मला असं वाटतं की ठीक आहे, ती फॉर्मॅलिटी आहे, पण तो काही फक्त महाराष्ट्र राज्याचा नाही, तो संपूर्ण देशाचा उत्सव आहे. आणि संपूर्ण देशाला ही प्रेरणा गणेशोत्सवातून मिळाली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा होतो. सगळेजण गणरायाची आराधना करतात. त्यामुळे राज्याचा असा एक अधिकृत त्याला उत्सव नसता मिळाला तरी त्यांनी काही त्याच्यातला आनंद कमी झाला नसता. पण तो दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आभार. पण आता ती जबाबदारी अजून आपल्यावरती वाढली आहे की हा जर राज्याचा उत्सव आहे आणि याच्याकडे जर सगळे डोळे लावून बघणार आहेत की राज्याचा उत्सव कसा साजरा होतो, तर तो आता चांगल्या पद्धतीने शिस्तीत आणि आनंदाने साजरा केला पाहिजे. तो सर, पुणे शहरातील देखावे जे आहेत ते आकर्षक असतात आणि ह्यासाठी लाखो नागरिक जे आहेत पुण्यातूनच नाही तो संपूर्ण देशभरात आता पुण्यातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. काय सांगाल एकूण गणेश भक्तांना, काय संदेश? संदेश या आनंदाने गणपतीचे देखावे बघा, आराधना करा. पुण्याच्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये खूप सुंदर देखावे पाहायला मिळतात. आता काही लाईव्ह देखावेसुद्धा असतात. त्यामुळे जरूर या आनंदाने हे देखावे बघा, गणरायाचं आराधना करा, नमस्कार करा. फक्त या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या. हे होते अभिनेते सुबोध भावे. यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालेलं आहे, बाप्पा विराजमान झालेला आहे. अतिशय प्रसन्न वातावरणात जे आहे ते बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि गणेश भक्तांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे, या सगळे देखावे बघा आणि स्वतःची देखील काळजी घ्या. प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.